ततः स विस्मयाविष्टो हृष्टरोमा धनञ्जयः न शिरसा देवं कृताञ्जलिरभाषत। ततः स विस्मयाविष्टो हृष्टरोमा धनञ्जयः प्रणम्य शिरसा देवं कृताञ्जलिरभाषत। ततः स विस्मयाविष्टो हृष्टरोमा धनञ्जयः प्रणम्य शिरसा देवं कृताञ्जलिरभाषत। ततः सः विस्मयाविष्टः हृष्टरोमाः धनञ्जयः हृष्टरोमा धनञ्जयः प्रणम्य शिरसा देवं कृताञ्जलिरभाषत। कृताञ्जलिः अभाषत। ततः सः धनञ्जयः विस्मयाविष्टः हृष्टरोमाः हृष्टरोमा रोमाच होईल का? हृष्टरोमाः हृष्टरोमाः होईल. हृष्टरोमाः शिरसा देवं प्रणम्य कृतांजलिः अभाषत. ततः त्यानंतर सहा धनंजयः तो असणारा धनंजय म्हणजे अर्जुन विस्मयाविष्टः विस्मयाने युक्त होऊन हृष्टरोमा ज्याच्या अंगावर रोमांच उभे राहिले आहेत असा शिरसा आपल्या मस्तकाच्या द्वारा देवं प्रणम्य भगवान परमात्म्याला प्रणाम करून कृतांजली ही आपले हात जोडून अभाषत त्याला बोलला. म्हणजे जेव्हा हे विश्वरूपाच्या अवयवामध्ये संपूर्ण जगत हे अत्यंत सूक्ष्म परमाणूप्रमाणे भासत आहे असं त्या विश्वरूपाचं दर्शन झाल्यानंतर त्यानंतर तो अर्जुन जो आहे तो अत्यंत आश्चर्यचकित झाला. त्याच्या अंगावर रोमांच उभे राहिले. त्याने मस्तकाने भगवान परमात्म्याला नमस्कार केला, हात जोडले आणि भगवान परमात्म्याला अर्जुन म्हणतो. भाष्य ततः तम दृष्ट्वा ततः त्यानंतर म्हणजे त्या विश्वरूपाला पाहिल्यानंतर सहा विस्मयेन आविष्टाः विस्मयाविष्टः तो परमात्मा विस्मयाने अत्यंत चकित किंवा ज्या विस्मयाने युक्त होऊन हृष्टानी रोमानी यस्य सहा अयम ज्याच्या रोमानी हृष्टान ज्याच्या अंगावर रोमांच उभे राहिले आहेत असा तो अर्जुन अभवत असा झाला. आणि हे धनंजय आणि असा तो धनंजय हा अर्जुन प्रणम्य प्रकर्षेण नमनं कृत्वा प्रभिभूता सन त्याने प्रकर्षाने परमात्म्याला वंदन केलं म्हणजे तो नम्र भावाला प्राप्त झाला. प्रभिभाव म्हणजे नम्र भावाला प्राप्त झाला. आणि शिरसा देवम आणि त्याने मस्तकाने त्या देवाला कोणत्या देवाला विश्वरूपधरम ज्याने हे विश्वरूप धारण केलं अशा त्या श्रीकृष्ण आपल्या विश्वरूपाला कृतांजली ही त्याने हात जोडलं. नमस्कारार्थम संपुटी कृतहस्तः ज्याने नमस्कार करण्यासाठी आपल्या दोन्ही हाताची ओंजळ जोडलेली आहे असा तो अभाषित उक्तवान म्हणजे बोलता झाला सांगता झाला. तेथ एक विश्व एक आपण आयशे आळोमाळ होते जे दुजेपण तेही आटोनी गेले अंतःकरण विराले सहसा. अर्जुनाची झालेली स्थिती सांगतात. तिथं अर्जुनाला तेथ एक विश्व हे जग म्हणून एक आहे. त्या जगाला पाहणारा आपण एक आहोत. ते आयशे अशा प्रकारचं आळुमाळ जे दुजेपण होते जे त्याच्या ठिकाणी थोडंसं द्वैत होतं की विश्वरूप आहे आणि मी विश्वरूपाला पाहत आहे अशा प्रकारचं द्वैत होतं. म्हणजे मी याचा द्रष्टा आहे आणि विश्वरूप हे दृश्य आहे. आता हे सगळं करता करता भगवंताचं हे विश्वरूप पाहताना अर्जुन अत्यंत आश्चर्यचकित झालेला होता. आणि हे विश्वरूपामध्ये जवळजवळ तो एकरूप होत होता पण आळोमाळ दुजेपण होते. काहीसं द्वैत त्याच्या ठिकाणी होतं. म्हणजे अजून त्याच्या ठिकाणी विश्वरूप आणि विश्वरूपाला पाहणारा मी असा आळोमाळ थोडंसं जे द्वैत होतं तेही आटोनी गेले. आता ते द्वैतसुद्धा त्या ठिकाणी निरस्त झालं. द्वैताचाही निराश झाला.
आणि काय झालं, ते द्वैत पाहिला जोपर्यंत त्याचं अंतःकरण होतं वेगळेपणाने, म्हणजे त्याच्या ठिकाणी प्रमातृत्व होतं नाही का. आपण हे समोरचं दृश्य आहे आणि मी याचा द्रष्टा आहे किंवा प्रमाता आहे, मी ह्या दिव्य दृष्टीच्या द्वारा ह्या विश्वरूपाचं अवलोकन करीत आहे, असं थोडंसं जे दुजेपण म्हणजे द्वैत होतं ते सुद्धा अंतःकरणाच्या उपाधीमुळं होतं. पण ते अंतःकरण सहसा विराले, ते अंतःकरण अचानक त्या विश्वरूपामध्येच विरून गेलं, लीन झालं. म्हणून आता या ठिकाणी त्याला द्वैताचं भान राहिलं नाही. तो ह्या विश्वरूपामध्येच समरस झाला. आणि विश्वरूपाला पाहणारा विश्वरूपाहून जोपर्यंत भिन्न राहील, आणि आळोमाळ जरी द्वैतपण असेल, यत्र काय द्वैतम काय द्वैतमीव भवती, जिथं थोडंसं जणू काही द्वैत आळोमाळ यालाच म्हणायचं ना, असं जरी द्वैतमीव भवती स मृत हा अन्य अन्यत पश्यती, तर त्याचं यो वै उदरम अंतरम कृते आत तस्य भयम भवती. ज्याला थोडंही जरी त्याच्यामध्ये भेद ठेवील तर त्याला भय झाल्याशिवाय राहणार नाही. परंतु भयाची जाणीव करून देणारं जे अंतःकरण आहे, ते अंतःकरणच विश्वरूपामध्ये लीन होऊन गेलं. आणि त्यामुळं आणि तोपर्यंत मनुष्याला दुःख जात नाही आणि त्याला खरा ब्रह्मानंद किंवा महानंद प्राप्त होत नाही. जोपर्यंत त्याचे हे सांगतात ना काय, वृत्ती हे निवृत्ती, सहज मी आंधळागा निज निराकार पंथे, वृत्ती हे निवृत्ती झाली जनन दिसे तेथे, मी माझे हरपले ठाई जेथीच्या तेथे, अदृश्य तेच झाले काही दृश्य जे होते, सुखे मी निजलोगा शून्य सारुणी तेथे, त्रिकूट शिखरीगा दान मिळे आईते. त्याप्रमाणे अर्जुनाला जेव्हा त्याचं अंतःकरण हे विरालं, म्हणजे विश्वरूप अधिष्ठानामध्ये, बरोबर ना, विश्वरूप अधिष्ठानामध्ये लीन झालं, समरस झालं, तेव्हा त्याला आतू महानंदा चेहरे झाले. बाहेरी गात्रांचे बळ हरपोनी गेले, आपाद पांगुंतले पुलकांचले. आतू आतू म्हणजे ज्या वेळेला ते इथं आता आतू महानंदा चेहरे झाले, म्हणजे त्याची अंतःकरणवृत्ती विश्वरूपामध्ये लीन झाल्यानंतर त्याला आलेली जी अनुभूती आहे, त्या अनुभूतीमध्ये वृत्ती लीन झाली म्हणजे नष्ट झाली का? नष्ट झाली नाही. म्हणून आपल्याकडं अगदी निर्विकल्प समाधीमध्ये किंवा निद्रेमध्ये देखील वृत्ती मानलेली आहे. तेव्हा आतू म्हणजे आणखी याचा अर्थ ती अत्यंत सूक्ष्म झालेली, अंतर्मुख झालेली, अधिष्ठानात लीन झालेली, म्हणजे जवळजवळ लीन झालेली अशी ती जी वृत्ती आहे, त्या वृत्तीमध्ये महानंदा चेहरे झाले. त्या ठिकाणी महानंदाची नाम ब्रह्मानंदाची चेहरे झाले, म्हणजे जागृती आली. म्हणजे त्याला त्या ठिकाणी व्यापक अशा आनंदाची, हा सुद्धा आनंद कोणता आहे? सापेक्ष व्यापकच आनंद आहे ना. त्या सापेक्ष आनंदाची, विश्वरूप जर सापेक्ष असेल तर त्याच्यापासून उत्पन्न होणारा आनंद हा सापेक्ष आनंद, परंतु तर त्याला या ठिकाणी महानंदा असं म्हटलेलं आहे. कारण तो विषयानंदापेक्षा किंवा परिच्छिन्न असणाऱ्या आपल्या इष्टाला परिच्छिन्न स्वरूपात पाहणाऱ्या वृत्तीमध्ये अभिव्यक्त होणारा आनंद हा विश्वरूपाला पाहिल्यानंतर प्राप्त होणारा आनंद हा त्याच्यापेक्षा काय आहे? व्यापक आहे. तेव्हा त्याला महानंद असं म्हटलेलं आहे. आणि त्या महानंदा चेहरे झाले, त्या महानंदाची त्याला जागृती आली. त्यामुळं काय झालं? बाहेरी गात्रांचे बळ हरपोनी गेले. हे जे सात्विक भाव होतात तर त्याच्यामध्ये त्याची इंद्रिय शिथिल होतात. म्हणजे शरीरातलं बळ आहे ते जणू काही नसल्यासारखं, म्हणजे आपलं सर्वांग जे गलित गात्र आपण म्हणतो, भयाने गलित गात्र झाला नाही, हा आनंदाने त्याच्या शरीराचं किंवा अवयवाला एक प्रकारचं शैथिल्य प्राप्त झालं असं सांगतात. आतू आनंदा चेहरे झाले आणि बाहेरी गात्रांचे बळ हरपोनी गेले, आपाद पांगुंतले पुलकांचले. आता इथं एका ठिकाणी आपाद पा आणि गुंतले
असा पाठ आहे बऱ्याच ज्ञानेश्वरीमध्ये. तर तो अर्थ लागत नाही. कोणाला जर लागत असला किंवा कुठला असला तर सांगा, परंतु हा अर्थ इथला असा म्हणजे व्यवस्थित लागतो. कारण अजूनही ज्ञानेश्वरीमध्ये हे आलेले पांगुंतले. तर या ठिकाणी आतू महानंदाचे रे झाले, बाहेरी गात्रांचे बळ हरपोनी गेले, आपाद पांगुंतले. आपाद म्हणजे पायापर्यंत, म्हणजे नखापासून नखशिखांत आपण ज्याला म्हणतो ना, आपाद म्हणजे नखशिखांत, अगदी पायाच्या नखापासून तर शिंडीपर्यंत, म्हणजे सर्व शरीरामध्ये हे आपाद. पुलकांचले, पुलकांचले म्हणजे हे जे रोमांच आहेत त्या रोमांचांनी पांगुंतले म्हणजे तो आच्छादित झाला. म्हणजे सगळ्या अंगावर रोमांच उभे राहिले, त्याचे रोम उभे राहिले. त्याला हिंदीमध्ये एक शब्द आहे, रोंगटे खडे हो गए, म्हणजे रोमांच उभे राहिले. पुलकांचले पांगुंतले. पांगुंतले या शब्दाचा अर्थ आच्छादन केले असा आहे, आणि तर पा गुंतले असा अर्थ लागत नाही. त्यांनी दुसरा एक केलं, पुलकांचले आपाद पा गुंतले पुलकांचले, म्हणजे रोमांचाच्या पदराने त्याचा तो जो आहे तो झाकून गेला. तर रोमांचाचे पदर या अर्थाने आपल्याला काही शब्द उपलब्ध होत नाही. पांगुंतले म्हणजे रोमांचाने त्याला पांघरून घातलं, आच्छादन केलं, असं त्याचा अर्थ. हा जास्त करून योग्य अर्थ वाटतो. वार्षे प्रथमदशे ओहळल्या शैलाचे सर्वांग जैसे, विरुढे कोमलांकुरी तैसे रोमांच झाले. वार्षे म्हणजे वर्षा ऋतूमध्ये, पावसाळ्यामध्ये, प्रथमदशे म्हणजे प्रथम अवस्थेमध्ये, पावसाळ्याच्या प्रथम अवस्थेमध्ये किंवा वर्षा ऋतूच्या प्रथम अवस्थेमध्ये, जैसे शैलाचे सर्वांग ओहळल्या. जो शैल म्हणजे पर्वत, आणि त्या पर्वताचं सर्व अंग पावसाच्या प्रथम पाऊस येतो त्यावेळेला ते ओहळल्या, म्हणजे ते पहिल्या पावसाचं पाणी सगळं वाहून गेलं की मग विरुढे कोमलांकुरी, आणि मग त्या पर्वतावर काय होतं, कोमल असे मृदू असे अंकुर त्या ठिकाणी विरुढले म्हणजे उत्पन्न होतात, ते अंकुर उगवतात. म्हणजे अगोदर पावसाचं पाणी निघून गेलं, मग नंतर तिथं राहिलेल्या ओलाव्यामध्ये पाणी ओसरून गेल्यानंतर तसे हळूहळू अंकुर, गवताचे वगैरे अंकुर फुटू लागतात. तैसे रोमांच झाले. तसंच त्या प्रकारच्या रोमांचाची उपमा दिली. तशा प्रकारचे रोमांच अर्जुनाच्या अंगावर उभे राहिले. आता हे जे काही अष्टसात्विक भाव आहेत त्याच्यामध्ये ह्या अष्टसात्विक भावाचं वर्णन केलं. जसं तुकाराम महाराजांनी सांगितलं की काय, संत चरण रजना लागता सहज, वासनेचे बीज जळोनी जाय, मग रामनामी उपजे आवडी, सुख घडोघडी वाढू लागे, कंठी प्रेम दाटे, नयनी नीरलोटे, हृदयी प्रगटे रामरूप. कंठामध्ये कंठ सद्गदित होतो. हे एक अष्टसात्विक भाव आहे. कंठाचं सद्गदित होतं, जणू काही कफवृद्ध झाल्यासारखा, त्याला बोलणं येत नाही, स्पष्ट रीतीनं बोलता येत नाही, की तसं या ठिकाणी हे रोमांच हे सांगितले. आणि त्यानंतर सांगतात शिवतला, बरोबर आहे ना, शिवतला चंद्रकरी, सोमकांतो द्रावोधरी, तैस्या स्वेदकनिका शरीरी दाटलिया. चंद्रकरी शिवतला सोमकांतो द्रावोधरी. चंद्रकरी म्हणजे चंद्राची किरणं, आणि त्या चंद्राच्या किरणांनी चंद्रकरी शिवतला स्पर्श केलेला असा सोमकांतो. सोमकांत नावाचा जो मणी आहे त्या मण्याला जर रात्री चंद्राच्या किरणाचा स्पर्श झाला तर तो द्रावोधरी, तर तो काय होतो, पाझरू लागतो. त्याला काय होतं, पाझर फुटतो, तो द्रवीभूत होऊ लागतो, पगळू लागतो. चंद्राच्या किरणांनी सोमकांत मणी, सोम म्हणजे चंद्र आणि सोमकांत म्हणजे चंद्राच्या किरणांनी विरघळणारा, पघळणारा, द्रवीभूत होणारा, असं जसं त्या सोमकांत मण्याचं होतं, तैसिया स्वेदकनिका शरीरी दाटलिया. तैसिया त्याचप्रमाणे स्वेदकनिका म्हणजे घामाचे लहान लहान असणारे बिंदू, घर्मबिंदू किंवा घामाचे बिंदू, ते शरीरी दाटलिया. त्या ठिकाणी त्याला स्वेद, त्याला काय म्हणतात, स्वेद. म्हणजे हे जे पहिलं जे लक्षण सांगितलं रोमांच, आता दुसरं काय सांगतात, स्वेदकनिका शरीरी दाटलिया. सगळं शरीर ह्या घामाने त्याचं काय झालं, ओलं चिंब होऊन गेलं. त्या घामाचे लहान लहान बिंदू त्याच्या शरीरावर दिसू लागले. म्हणून
सांगतात, तैशिया स्वेदकनिका शरीरी दाटलिया, माझी सापडलेनी आळीकुळे, जळावरी कमळकळिका जेवी आंदोळे, तेवी आतुलिया सुखोर्मीची निबळे, बाहेरी कापे. आता तिसरं लक्षण सांगतात त्याचं की आलीकुळे माझी सापडलिया. जर एखादी अलीकुळे म्हणजे भुंग्यांचे असणारे, भ्रमरांचे असणारे समुदाय, ते त्याच्यामध्ये सापडले असताना, म्हणजे जिथं काय आहे की पाण्यामध्ये जे कमळ येतं त्या कमळाच्या कळी जी आहे पाण्यामध्ये उमललेली, आणि ती कशामध्ये सापडली तर अनेक प्रकारच्या भ्रमरांच्या समुदायामध्ये सापडली. तर ती कमळकळिका जेवी आंदोळे, ती कमळकलिका काय करायला लागते, दोलायमान व्हायला लागते, म्हणजे हलू लागते तेवी. त्याप्रमाणे आतुलिया सुखोर्मीचे निबळे, त्यामुळं अर्जुनाला हे विश्वरूपातलं आत म्हणजे अंतकरणात झालेलं ज्या सुखाच्या उर्मी, सुखाच्या ज्या लाटा, त्या सुखाच्या लाटेचे परिणाम, अंतकरणात झालेलं जे सुख, त्या सुखाचा परिणाम म्हणून ते सुख अंतकरणात मावत नाही, तर ते अंतकरण दोलायमान होतं, आणि त्याचा परिणाम आपण म्हणतो ना, कोणतीही गोष्ट जी आहे ना, शरीर आणि मन यांचा संबंध आहे, त्याला म्हणतात की शारीर आणि मानस यांचं दोघांचे एकमेकावर परिणाम होतात. शरीरावर परिणाम झाला का मनावर होतो, मनावर झाला तर शरीरावर होतो. तसं या ठिकाणी अर्जुनाच्या अंतकरणाचा परिणाम या बाहेरच्या शरीरावर झाला, आणि जसं त्या कमळकळिका ही जर भ्रमर समुदायात सापडली तर ती आपोआप ते भ्रमरांच्या स्पर्शाने ती काय होतं, तिला बाहेरून ती कंप पाहू लागते, हलू लागते. त्याचप्रमाणे अंतकरणातल्या ह्या सुखाच्या लहरी, त्या लहरीमुळं या ठिकाणी बाहेर अर्जुनाच्या अंगाला कंप सुटला, म्हणजे शरीर हलू लागलं, गदगदा हलू लागलं. आंतरीचे ते आंतरीचे धावे स्वभावे बाहेरी, धरिताही परी आवरेना. आतमध्ये असणारं सुख हे आपोआप बाहेर फाकू लागतं. जरी आपण प्रयत्न केला तरी ते त्या ठिकाणी त्याला सावरता येत नाही. त्यामुळं त्या शरीराच्या ठिकाणी कंप नावाचा ह्या अष्टसात्विक भावामधला एक भाव आहे. आतापर्यंत आपण पाहिला स्वेद हा वेपथू, आणि पहिल्यांदा काय सांगितलं, रोमांच हा एक सांगितला. कंठ सद्गदित झाला त्याला स्वरभंग असं म्हणतात. हे अष्टभाव सांगितलेले. स्तंभ हा स्वेदोथ रोमांचा, स्वरभंगोथ वेपथु, वैवर्ण्यम अश्रुप्रलय इत्यष्टौ सात्विका मताहा, असे सात्विक अष्टसात्विक भाव सांगितलेले आहेत. त्याच्यामध्ये पहिला आहे स्तंभ, म्हणजे शरीर ताठ होणं, स्वेदाहा म्हणजे अंगाला घर्मबिंदू येणं, अथ रोमांचा अंगावर रोमांच उभे राहणं, स्वरभंग त्याचा व्यवस्थित त्याला बोलता न येणं म्हणजे कंठ सद्गदित होणं, नंतर वेपथू म्हणजे आता सांगितलेला कंप, आणि त्याच्या पुढं तीन सांगितलेले, आपले दोन सांगितलेले तीन वैवर्ण्यम अश्रू प्रलया, त्याच्या नेत्रातून आनंदाश्रू येणं, नंतर वैवर्ण्य त्याचा जे काही वर्ण आहे तो वर्ण बदलणं, आणि प्रलय म्हणजे मृत्यू, म्हणजे मूर्छा येऊन त्याला मृत्यू पण होऊ शकतो असं सांगितलं. प्रलय शब्दाचा मृत्यू असा अर्थ सांगितला. दुसरा अर्थ मूर्छित होणं असा एक करतात. आता सांगतात तेवी आतुलिया सुखोर्मीची निबळे बाहेरी कापे, आतमध्ये सुखाच्या असणाऱ्या ज्या उर्मी त्याने त्याला बाहेरही कंप वाटला. कधी आपण सांगितलं असेल, आम्ही एकदा विचारसागराच्या पाठाला त्या शेगावकरांच्या वाड्यामध्ये पंढरपूरला एक दिगंबर बाबा कोचे म्हणून महापुरुष होते. त्यांच्याकडं विचारसागर ऐकायला गेलो तर ते एकटे बसले होते, आणि ते सारखे डुलत होते, इतके डुलत होते की आम्ही शांतपणे तसंच उभे राहिलो त्यांच्यासमोर जवळजवळ अर्धा तास. हे काल कीर्तन होतं ना, ते पद्माकर महाराज देशमुख ते आणि आम्ही दोघंजण होतो. तर ते काहीच याच्या नंतर एका अर्ध्या तासाने ते एकदम वाहनावर आले, आणि लगेच ते आम्हाला म्हणलं, अरे किती वेळ झाला, उशीर झाला का पाठाला? म्हणलं काही नाही, आम्ही आलो. तुम्हाला किती वेळ झालं? म्हणलं अर्धा तास झाला. मग ते आले हळूहळू याच्यावर शांत झाले.
ते म्हणे काय आहे, आम्ही ना इतक्या महापुरुषांचं श्रवण केलं आणि आता त्याचा खूप उपयोग होतो. मग आपलं एकटं बसलं तर म्हणे इतका आनंद होतो म्हणले की जणू काय वाटतं का आपलं अंग फाटून जाईल म्हणे, असं ते बोलले. जणू काय आपलं अंग फाटून जाईल इतका आनंद येतो, मावत नाही म्हणे. तर तसं इथं म्हणतात की आतुलिया सुखोर्मी चिनी बळे बाहेरी कापे, कर्पूर कर्दळीची गर्भपुटे, उकलता कापुराचे निकोंदाटे, पुलिका गळती तेवी थेंबुटे, नेत्रवनी निघती. आता या ठिकाणी पुलिका पुल्लिंग असा पाठ आहे का काही ठिकाणी? पुलिका गळती तेवी थेंबुटे नेत्रवनी पडती, हा पुल्लिंग असा पाठ आहे, हा पाडवेद आहे. अर्जुनाने अत्यंत लढीवाळपणाने आपल्या अंतःकरणात असणारी उत्कट अभिलाषा विश्वरूप दर्शनाची भगवंताला जेव्हा प्रगट केली, तेव्हा भगवंताने भक्तवात्सल्याने संपन्न परमात्म्याने तत्काल त्याला विश्वरूप दर्शन दाखवायला आरंभ केला. परंतु अर्जुनाला दिव्यदृष्टी न दिल्यामुळं अर्जुनाला मात्र त्याची प्रश्नार्थक मुद्रा भगवंताला जशीच्या तशी दिसून आली. मग अकारण करुणावरुणालय परमात्म्याने त्याच्यावर केलेला जो अपार अनुग्रह की ज्यामुळं दिव्यदृष्टी प्रदान केली आणि त्याला पश्चिमे पार्थरूपाने शतोशोथ सहस्रशः असं सांगत असताना जेव्हा अर्जुनाला ती भगवंताची अशी रूप दिसू लागली की त्या एकाच परमात्म स्वरूपाच्या ठिकाणी अनेक प्रकारचं हे संपूर्ण जगत कसं विभागलेलं आहे हे अर्जुनाने त्या ठिकाणी पाहिलं. आणि अर्जुनाला या ठिकाणी अद्भुत रसात्मक अशी चमत्कृतीपूर्ण अशी त्याच्या अंतःकरणाची स्थिती झाली. आणि अंतःकरणातच असणारे जे भाव ते जेव्हा उत्कट होतात तेव्हा ते बाहेर शरीरावरही भासू लागतात. त्याप्रमाणे अर्जुनाच्या अंगावर रोमांच उभे राहिले. माऊलींनी या ठिकाणी वर्णन करताना केवळ रोमांच एवढंच अष्टविध सात्विक भाव दिला नाही, तर सर्वच सात्विक भावांची परस्परामध्ये जणू काही स्पर्धा लागली आणि सर्वच त्याच्या ठिकाणी निर्माण झाले असं वर्णन केलं की ततः स विस्मयाविष्टः हृष्टरोमः धनंजय प्रणम्य शिरथा देवं कृतांजलिरभाषत. ततः सः विस्मयाविष्टः हृष्टरोमः धनंजयः प्रणम्य शिरसा देवं कृतांजलिः अभाषत. हस्तिनापुरला हे विश्वरूप दर्शन व्यासकृपेने संजयाला होत आहे आणि संजय त्याला घेऊन जायला संजय जो आहे तो संजय धृतराष्ट्राला हे वर्णन करत आहे की अर्जुनाची झालेली स्थिती. ततः त्यानंतर म्हणजे त्या विश्वरूप दर्शनानंतर सहा विस्मयाविष्टः धनंजय, तो आश्चर्याने युक्त झालेला असा जो धनंजय नाम अर्जुन, तो हृष्टरोमः त्याच्या अंगावर रोमांच उभे राहिले आणि शिरसा देवम प्रणम्य, आणि त्याने शिरसा मस्तकाने देवम त्या देवाला प्रणम्य प्रणिपात केला आणि प्रणिपात करून कृतांजलीही आपले दोन्ही हात जोडून तो अभाष्यत तो भगवंताला बोलत आहे असा मूळ श्लोक आहे. आणि या श्लोकासंबंधाने माऊली लिहितात की आत्तापर्यंत जे अर्जुनाला वाटत होतं एक हे जग एक आहे आणि त्या जगाला पाहणारा आपण आहे किंवा हे एक विश्वरूप आहे आणि त्या विश्वरूपाला आपण पाहत आहोत, अशा प्रकारचं त्याच्या अंतःकरणामध्ये जे द्वैत होतं ते द्वैतसुद्धा विरालं. म्हणजे द्वैत विरालं म्हणजे त्या द्वैताची प्रतीती घेणारं जे अंतःकरण आहे ते अंतःकरण विश्वरूपाच्या ह्या चमत्काराने इतकं भारावून गेलं की त्याला त्या ठिकाणी मी वेगळा आणि विश्वरूप पाहतो असंही त्याला भान राहिलं नाही. आणि जणू काही त्या विश्वरूपामध्येच त्याच्या अंतःकरणाने बुडी दिली आणि निमज्जन केलं, त्यामुळं ते अंतःकरण आटून गेलं असं सांगतात. म्हणजे विश्वरूपातच ते लीन होऊन गेलं, विश्वरूपाच्या आश्चर्यामध्ये ते निमज्जन करू लागलं. आणि त्याला आतमध्ये तर अंतःकरणात अत्यंत आनंद झाला, कारण विश्वरूप दर्शनाची त्याची इच्छाच होती. परंतु ते पाहताना त्याच्यामध्ये असणारी काही भयानक अशा प्रकारची स्वरूपं पाहिल्यानंतर त्याच्या अंतःकरणामध्ये भयाची भावना इतकी झाली
की बाहेरी गात्रांचे बळ हरपोनी गेले. बाहेर त्याचा जे अवयव होते ते अवयव जणू काही गलित गात्र अशा स्वरूपाचा झाला आणि त्याच्या संपूर्ण शरीर हे त्या रोमांचाने भरून गेलं. म्हणजे सर्वांगावर काटे उभे राहिले किंवा रोमांच उभे राहिले. त्याचं वर्णन करताना हे झालं रोमांच. पुढं असं सांगतात त्या रोमांचाचं स्वरूप काय आहे. जसं वर्षा ऋतूमध्ये किंवा पावसाळ्यामध्ये जर पाऊस आला तर त्या पर्वताच्या शिखरावरून पाऊस जेव्हा येतो तेव्हा त्याचं सर्व अंग जणू काही न्हावून निघतं आणि ते पाणी जेव्हा संपूर्ण वाहून गेलं तर जसं त्या पर्वतावर अंकुर दशेला गवत अंकुर दशेला येतं त्याचप्रमाणे कोमल अशा प्रकारच्या हे जणू काही जे उभे राहिलेले केस तेच जणू काही ते त्यांनी ते अंकुर ते गवत जसं अंकुरित व्हावं तसं ते केस उभे राहिले म्हणून त्याला म्हणतात की अशा प्रकारचे रोमांच आले. पर्वतावर अंकुरित होणाऱ्या कोमल अशा तृणाप्रमाणे जणू काही त्याच्या सर्व अंग रोमांचाने भरून गेलं. आता दुसरं सांगतात की त्याच्या अंगावर स्वेद नावाचा जो सात्विक भाव आहे तो निर्माण झाला. त्या स्वेदाचं वर्णन माऊली साहित्यिक भाषेत करतात. जसा सोमकांत मणी आहे आणि त्याला चंद्रकिरणाचा स्पर्श झाला तर तो सोमकांत मणी जसा विघरतो किंवा पगळतो त्याप्रमाणे किंवा द्रवीभूत होतो त्याचप्रमाणे त्याच्या शरीरावर छोटे छोटे त्या केसांच्या भोवती घर्मबिंदू म्हणजे घामाचे कण किंवा स्वेदबिंदू त्या ठिकाणी जमा झाले. आता सांगतात त्याच्या शरीराला कंप नावाचा सात्विक जो अष्टसात्विक भाव आहे त्याचं वर्णन करतात. जसं एखाद्या सरोवरामध्ये असणारं कमळ आणि त्या कमळाच्या भोवती जर भ्रमराचे समुदाय आले आणि त्या कमळावर बसले तर त्या कमळाचा देठ जसा किंवा ते कमळ ज्याप्रमाणे हलू लागतं त्याप्रमाणे आतमध्ये असणारी जी सुखाची उर्मी किंवा आनंदाच्या लाटा त्यामुळं त्याचं बाह्य शरीर देखील कापू लागलं. कारण काय आहे कालच आपण पाहिलं की मनाचा शरीरावर परिणाम होतो. त्या परिणामामध्ये जसं अंतःकरण असेल त्या अंतःकरण वृत्तीचे भाव बाहेरही प्रगट होतात. तर हे जे सत्वगुणाचा जीवनामध्ये जेव्हा काही प्रसंगाने उत्कर्ष होतो त्यावेळेला हे अशा प्रकारचे रोमांच उभं राहणं किंवा कंप किंवा स्वेद असे भाव निर्माण होतात. आता याच्यानंतर सांगतात कर्पूर कर्दळीची गर्भपुटे उकलता कापुराचे नि कोंदाटे पुलिका गळती तेवी थेंबुटे नेत्रवनी पडती. कर्पूर कर्दळीची गर्भपुटे. कर्पूर कर्दळी म्हणजे केळी. केळीच्या जिच्यातून कर्पूर उत्पन्न होतो म्हणजे कापूर उत्पन्न होतो. त्या कापूर ज्या केळीमध्ये उत्पन्न होतो अशी असणारी त्या गर्भपुटे त्या केळीवर असणारे त्या वरून असणारी जी सोपट त्या केळीच्या गाभ्यावर असणारी जी सोपट ती उकलता ती जर आपण उकलली एक एक केळीची सोपट म्हणजे केळीच्या वृक्षाची त्या कर्दळीची सोपट बाजूला केली तर त्या ठिकाणी कापुराचे नि कोंदाटे तिच्या आतमध्ये कापूर कोंदलेला असतो म्हणजे कापूर भरलेला असतो आणि ती सोपटवर केली की म्हणजे कापूर जो त्याच्यामध्ये कोंदाटलेला असतो किंवा कापूर भरगच्च भरलेला असतो त्यावेळेला पुलिका गळती तेवी त्यावेळेला त्याच्यामधून असणारे पुलिका म्हणजे त्या केळीच्या गाभ्यामध्ये असणारे जे कापुराचे कण असतात त्या पुलिका म्हणजे त्या कणिका ज्याप्रमाणे बाहेर आपोआप गळू लागतात त्याप्रमाणे अर्जुनाचं काय झालं तेवी नेत्रवनी थेंबुटे पडती त्याप्रमाणे अर्जुनाचे नेत्र उघडले की त्या नेत्रातून थेंबुटे म्हणजे आनंदाश्रू त्या ठिकाणी थेंब पडायला लागले म्हणजे आनंदाचे अश्रुकण. आपले गुलेबाबा सांगायचे की दुःखाश्रू जे आहेत ते डोळ्याच्या बाहेरच्या बाजूने पडतात दोन्ही आणि आनंदाश्रू जे आहेत तर ते त्याच्या आतल्या बाजूने जेव्हा येतात तेव्हा ते आनंदाश्रू असतात. आनंदाश्रू हे आतल्या बाजूने येतात आणि दुःखाश्रू हे बाहेरच्या बाजूने येतात असं गुलेबाबा सांगायचे. तर तिथं सांगतात तेवी पुलिका थेंबुटे नेत्रवनी गळती त्याप्रमाणे थेंब म्हणजे ते आनंदाश्रू त्याच्या नेत्रातून बाहेर पडू लागले. उदयलेनी सुधाकरे जैसा भरलाची समुद्र भरे तैसा वेळोवेळा उर्मी भरे उचंबळता असे. आणि हे जे अष्टसात्विक भाव आहे ना ते पुन्हा पुन्हा त्याच्या अंतःकरणामध्ये
दाटून येतात. त्याच्यासाठी सांगतात. दुसरं त्याला उदाहरण देतात. उदय जैसा उदयलेनी सुधाकरे, सुधाकर म्हणजे चंद्र, आणि उदयलेनी सुधाकरे म्हणजे चंद्राचा उदय झाला असता, म्हणजे रात्री आकाशात चंद्रोदय झाला असता. जैसा भरलाची समुद्र भरे, जैसा ज्याप्रमाणे भरलाची समुद्र, अगोदरच समुद्र म्हणजे अथांग पाण्याने भरलेला असतो, परंतु तो पुन्हा आणखी भरे म्हणजे त्याच्यात आणखीन भर पडते. आणखीन भर पडते म्हणजे तो समुद्र जसा त्या समुद्राला भरती येते. म्हणजे अगोदरच समुद्र भरलेला आहे आणि चंद्र ज्या वेळेला आकाशात येतो त्या चंद्राच्या भेटीसाठी तो समुद्र जो आहे अधिक उचंबळून येतो त्या समुद्राला, आणि त्यामुळं तो समुद्राची भरती आली. आपण म्हणतो ना, पौर्णिमेचा चंद्र जो आहे तो त्या पौर्णिमेच्या चंद्राच्या दिवशी समुद्राला भरती येते. त्याप्रमाणे ते म्हणतात तैसा वेळोवेळा, तसा वारंवार उर्मी भरे, त्या उर्मी म्हणजे त्याला त्याच्या अंतकरणात काय उत्पन्न झालेल्या ज्या आनंदाच्या लाटा आहेत त्या लाटांनी तो पुन्हा पुन्हा उचंबळत असे. प्रत्येक वेळी त्याचं अंतकरण पुढे प्रत्येक वेळेला त्याचं अंतकरण उचंबळून जात असे. म्हणजे इतका त्याला आनंदाचा अतिशय त्याच्या अंतकरणात निर्माण झाला, आनंदाचं आधिक्य निर्माण झालं असं सांगतात. ऐसा सात्विकाही आठा भावा, परस्परे वर्ततसे हेवा, तेथ ब्रह्मानंदाची जीवा राणी व फावली. ऐसा सात्विकाही आठा भावा, अशा प्रकारचे सात्विक असणारे हे अष्टसात्विक भाव. आठा सात्विकाही भावा म्हणजे अष्टसात्विक भाव. हे कालच आपण पाहिलं की या ठिकाणी हे जे अष्टसात्विक भाव आहेत त्या कोणतं स्वेद, वेपथू म्हणजे कंप, आश्रू आणि वैवर्ण्य, प्रलय असे जे सांगितलेले आहेत ते सगळेही 8 भाव अर्जुनाच्या ठिकाणी. इथं प्रलय हे शब्द म्हणजे मृत्यू, क्वचित वेळेला इथपर्यंत की त्या आनंदाच्या भरात तो देहाचा सुद्धा त्याग करतो. असं रामकृष्ण परमहंसांनी म्हटलेलं आहे की काही लोक अंतकरणवृत्ती ही अधिष्ठानात लीन झाली असताना कधी कधी जर ते पुन्हा वृत्तीवरच आले नाही तर त्यांचा साधारणपणे 21 दिवसापर्यंत देह पडतो, असं रामकृष्ण परमहंसांनी म्हटलेले. याला प्रलय असं म्हणतात. म्हणजे त्या आनंदाच्या भरात त्याला एकतर मूर्छा येते किंवा त्याचं शरीर देखील पडू शकतं. म्हणून अशा प्रकारचे हे 8ही सात्विक भाव आहे. त्या सात्विक भावांचं वर्णन केलं. एक चिंतन आपण नेहमी करत असतो, हे जे आहे ना हे भक्तीच्या प्रांतातले हे सात्विक भाव आहेत. इतकंच नाही तर जेव्हा आपण अनंत जन्म किती वेळा जन्माला आलो आणि किती वेळा मरण पावलं ह्याचं काही गणित नाही, परंतु ज्या वेळेला मनुष्य ह्या जन्म मरण परंपरेला कंटाळतो आणि त्यावेळेला ह्या दुःखाला उबगलेला जो पुरुष आहे श्रीगुरूंना शरण जातो आणि श्रीगुरू त्याला या ठिकाणी महावाक्याचा उपदेश करतात किंवा त्याला परोक्ष आणि अपरोक्ष ज्ञान करून देतात. तर त्या अपरोक्ष ज्ञानाच्या अव्यवहित उत्तरक्षणी त्याला सात्विक भाव उत्पन्न होऊ शकतात. कारण का, जरी हा ज्ञानाचा प्रांत असेल तर आत्तापर्यंत मी किती जन्म मी हे दुःख भोगत होतो आणि या जन्मातून माझी आता पूर्णपणे मुक्तता झाली, याचा होणारा जो आनंद आहे तो आनंदसुद्धा श्रीगुरूंच्या पुढे, कारण भागवतामध्ये वगैरे तशी वर्णनं आलेली की त्या गुरूंच्या द्वारा श्रवण केल्यानंतर जसं दत्तात्रयांनी आपल्या 24 गुरूंचं वर्णन केलं यदुराजाला, आणि यदुराजाला ह्या अशा प्रकारची अवस्था झाली की ह्या श्रीगुरूंनी मला माझ्या स्वरूपस्थितीवर मला कसं कसं आरूढ करून ठेवलं म्हणून त्यांचा वियोग व्हावा असं त्याला वाटत नाही. तसं ह्या सात्विक भाग ज्ञानाच्याही प्रांतामध्ये होऊ शकतात, पण ज्ञानाच्या प्रांतात याला फारसं महत्त्व नाही. आणि भक्ती सिद्धांतामध्येही स्वामी विवेकानंदांनी वर्णन केलं की हे सात्विक भाव असले पाहिजे, पण हे अंतःकरणाचे विकार आहेत. हे सुरुवातीला जोपर्यंत आपल्याला भक्ती प्रेम निर्माण होतं तोपर्यंत त्याचं महत्त्व आहे, परंतु हे एक अंतःकरणाची स्थिती हिचा इतकाच विचार करायचा. ते एका महाराजांनी काल शंका विचारली होती, आली की नाही माहीत नाही, तर ते ह्या सात्विक भावामुळं आपली दिशा परमार्थाची ठीक आहे एवढाच त्याचा विचार, पण त्याच्याही पुढं आपल्याला जायचं. कारण हे जे प्रेम आहे हे प्रेम आपलं उथळ नाही, ते काय आहे परमात्म्याविषयी असणारं प्रेम किंवा आत्म्याविषयी असणारं प्रेम इतकं गंभीर आहे
की भक्तीच्या सिद्धांतातही काय, देव पाहावयाशी गेलो तो देवची होनी ठेलो. भगवंताचं जसं गंभीर सर्वव्यापक अवाच्य आणि देहभावाचं अतिक्रमण करून असणाऱ्या आत्मरूप आनंद घन परमात्म्याशी एकरूप होणं हे खरं महत्त्वाची गोष्ट आहे. त्याच्यासाठी सात्विक भाव ही एक कक्षा आहे आपल्या साधन करत असताना, त्याच्यापेक्षा त्याला जास्त महत्त्व देऊ नये असं अनेक महापुरुषही म्हणतात. विवेकानंदांनी इतकं स्पष्टपणे त्याचं वर्णन केलेलं आहे की जसं एखादं छोटंसं डबकं असतं आणि त्या डबक्यामध्ये जर आपण एखादा छोटासा खडा टाकला तरी ते ढवळून निघतं की नाही, त्याच्या तळाचा गाळवर येतो, ते गढूळ होतं, अशा प्रकारचं दिसतं. आणि जर एखादं मोठं सरोवर असलं आणि त्या सरोवरामध्ये एखादा गेंडा जरी पोहत असला तरीसुद्धा लाटा उसळताना दिसत नाही. तसा हा परमात्मरूपी सागर हा इतका अथांग आहे की आपण आपल्या चित्ताने त्याच्यात बुडी देऊन ते थोडंसंही वेगळं राहता कामा नये. अथांग समुद्र येतो आणि त्यामध्ये भक्ती सिद्धांत असो किंवा तत्वचिंतन असो, गुरुने दिलेला जो बोध आहे, सुरुवातीला वाटतं विसरू कसा मी गुरु पादुकाला, ज्या संगतीनेच विराग झाला, मनोदरीचा जड भास गेला, साक्षात परमात्मा मज भेटविला, विसरू कसा मी गुरु पादुकाला. गुरूंनी आपल्या जीवनामध्ये किती परिवर्तन केलं की या ठिकाणी जीवभाव हा शिवभावामध्ये परिवर्तित केला आणि त्या असताना आपला अधिकार कसा उंचावून दिला, आपले दोष कसे घालवले, गुणांचा आधान कसं केलं, दोषांचं अपनयन कसं केलं, करता करता गुण आणि दोष यावरूनही आपल्याला अतीत कसं केलं, याचा आनंद होणं स्वाभाविक आहे. परंतु हा आनंद जो आहे हा आनंद कायमच सात्विक भाव निर्माण झाले पाहिजे असं नाही, तर उलट या ठिकाणी हे मनोविकार आहेत असं नाथ महाराजांनी स्पष्ट म्हटलेले आहे की हे एका प्रकारचे काय आहेत, मनोविकार आहेत. आणि परमात्म्याचं जे स्वरूप आहे ते मनाच्याही अतीत आहे. काया मनोवाचा तिथं तुझे हे स्वरूप, मनवनी माप भक्ती केले असं तुकाराम महाराज म्हणतात. याचा अर्थ वाणीच्या किंवा मनाच्या याच्या अतीत असणारं जर आपलं स्वरूप असेल तर मन आणि वाणी यांच्यामध्ये होणारे विकार हे परमात्म्याच्या वस्तुनिष्ठ स्वरूपामध्ये आपली स्थिती झाली हे सांगत नाहीत असं त्याचा आपण आशय घ्यावा. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की बऱ्याच वेळा हे का म्हणून तर आपल्याकडं एखादा मोठा भगवत चिंतन करणारा साधू असेल तर त्याला कोणी मानणार नाही. इतकं जर सात्विक भाव उत्पन्न झालेल्या पुरुषाविषयी समाजामध्ये देखील त्याच्याविषयी एक विशेष पूज्यबुद्धी निर्माण होते आणि आपल्याला वाटतं की आपण पूज्य झालो. परंतु या ठिकाणी सात्विक भावाचंही अतिक्रमण हे असलंच पाहिजे. ज्ञानाचा प्रांत असो, योगाचा असो किंवा भक्ती सिद्धांताचा असो, कोणतंही जरी असलं तरी हे एक प्राथमिक अवस्था आहे. म्हणून आजकाल बरेच लोक हे काय मनोविकार आहेत आणि काही वेळेला काही लोकांच्या ठिकाणी हे भाव प्रगट होतात आणि ते भाव प्रगट होणं हीच आपल्या परमार्थाची म्हणजे काय सर्व त्याला काय म्हणतो सर्वोच्च कोटीची आपली भूमिका आहे आणि ती आपल्याला प्राप्त झाली असं जर कोणी समजेल तर या ठिकाणी जे लोक हे सात्विक भावाचाच जास्त विचार करतात तर असे संप्रदाय वाढतात. परंतु त्या संप्रदायात त्यांना खरं समाधान ज्याला म्हणतात, शांती म्हणतात किंवा खरी परमात्मा प्राप्ती ही मात्र होत नाही. म्हणून फक्त या ठिकाणी हे विश्वरूप पाहिल्यावर अर्जुनाला ज्या पाण्याची इच्छा होती आणि ती पूर्ण होत आहे हे पाहिल्यावर त्याचं चित्त चमत्कारामध्ये म्हणजे आश्चर्यामध्ये त्या ठिकाणी विलीन होऊन गेलं असं वर्णन केलेलं आहे. अशा रीतीनं ऐसा सात्विका हे आठा भावा परस्परे वर्ततसे हेवा तेथ ब्रह्मानंदाची जीवा राणीव फावली. भक्ती रसायनमध्ये वर्णन केलं की ज्याचा अंतःकरण हे सत्वगुण प्रधान असतं आणि असा पुरुष जो आहे तर या पुरुषाला भगवंताचं गुण, भगवंताच्या लीला किंवा भगवंताचं नामसंकीर्तन, स्वरूप संकीर्तन हे कानावर पडलं की त्याची वृत्ती लगेच द्रवीभूत होते. पण सगळेच पुरुष जे आहेत ते सगळेच पुरुष अशा मृदू अंतःकरणाचे असतील असं नाही. मृदू अंतःकरणाच्या पुरुषाचं आपल्या इष्टाचं वर्णन ऐकलं की त्याचं अंतःकरण द्रवीभूत होतं आणि त्या
द्रवीभूत झालेल्या अंतकरणाची भगवदाकार झालेली जी वृत्ती आहे तिला भक्ती असं भक्ती रसायनमध्ये मधुसूदन सरस्वतींनी म्हटलेलं आहे. तर त्याच्या सुरुवातीच्या काळात हे अष्टसात्विक भाव उत्पन्न होतील, पण नंतर मात्र हेही जिरले पाहिजे किंवा ते खरे असतील तर ते जिरूनच जातात. ते जर नाटके असतील तर अनेक प्रकारचे नाककटे संप्रदाय उपस्थित होतात की ज्यांच्यामुळं समाजाची फार मोठ्या प्रमाणात हानी होते. परंतु आता या दृष्टीनं इथं मात्र अर्जुनाला अलौकिक असं दिव्य असं विश्वरूप दर्शन होतं, त्यामुळं त्याला ते वास्तव आहे त्याला त्याची अनुभूती आली आणि त्यामुळं त्याला अष्टसात्विक भाव निर्माण झाले. नाहीतर एखाद्याचं कीर्तन 1 तास अर्धा तासाच्याच कीर्तनात हजारो लोकांना अष्टसात्विक भाव उत्पन्न झाल्याचे असे काही काही ठिकाणी दिसतं. तर ह्या ज्या गोष्टी आहेत या गोष्टी खऱ्या अर्थाने पारमार्थिक भूमिकेतल्या आहेत असं नाही. उलट काय आहे, डबक्यातलं पाणी जसं लवकर गढूळ होतं त्याप्रमाणे ज्याचं अंतकरण हे उत्तान आहे, उथळ आहे, तर अशा पुरुषांना हे अष्टसात्विक भाव लवकर पुरुषांना स्त्रियांना हे होऊ शकतात. याला काही विशेष महत्त्व नाही, कारण त्यांचा अंतकरणातलं जी संकोचितता आहे किंवा त्या अंतकरणाचं जे त्यांचे मालिन्य आहे त्या मालिन्य असणाऱ्या पुरुषांनाही अशा प्रकारचे हे अष्टसात्विक भाव थोडंसं वर्णन ऐकून होऊ शकतात. पण ते राहतात किती वेळ, थोडाच वेळ राहतात. अखंडानंद सरस्वतींनी सांगितलं याचं त्यांनी म्हणजे स्वतःच्या अनुभवाची गोष्ट सांगितली की एक वृंदावनामध्ये एक भागवतकार ते जेव्हा सांगायचे तेव्हा सगळे त्यांना त्यांच्या नेत्रातून सारख्या अश्रूच्या धारा चालायच्या आणि त्यामुळे सर्व लोक भागवताला गर्दी कुठं करायची तिथं करायचे सगळे लोक. तर त्यांनी विचारलं एक दिवस त्यांना की अखंडानंद स्वामी हे फार मोठे अधिकारी व्यक्ती होते. त्या भागवतकाराला त्यांनी विचारलं की तुम्ही खरं सांगा, तुमच्या नेत्रातून एवढे अश्रूच्या धारा बाहेर येतात, आपला जो अश्रुपिंड नावाची ग्रंथी आहे आपल्या शरीरामध्ये जिथून अश्रू उत्पन्न होतात, तर ते तुमची इतकी अलौकिक म्हणे असं सहसा होऊ शकत नाही. 3-3 तास कथेमध्ये तुम्ही लोकांना सारखं तुमच्या डोळ्यातून अश्रू वाहतात, लोकांच्या डोळ्यातून अश्रू वाहतात, तर असं तुम्ही कसं काय एवढं तुम्हाला हे मला हे आश्चर्य आहे. तर त्यांनी दर्शन घेऊन त्यांना सांगितलं की खरी गोष्ट अशी की मी एक रसायन आहे माझ्याजवळ आणि ते रसायन मी बोलता बोलता असं लावत असतो आणि त्यामुळं डोळ्यातून अश्रूच्या धारा येतात, असं अखंडानंदांनी अनुभवाचं उदाहरण त्या ठिकाणी सांगितलंय. असो इथं सांगता ऐसा सात्विकाही आठा भावा परस्परे वर्ततसे हेवा तेथ ब्रह्मानंदाची जीवा राणीव फावली. ऐसा अशा प्रकारे सात्विका ही 8 सात्विका भावा हे अष्टसात्विक भाव आहे, यांची परस्परे हेवा वर्ततसे त्यांना परस्परांचा हेवा वाटत होता, त्यांचा स्पर्धा चालू होती. म्हणजे कंप जास्त आले की अश्रुधाराही अधिक होत्या, अश्रुधारा अधिक झाला का कंप पुन्हा अधिक वाढत होते, लगेच स्वेद त्याच्याशी स्पर्धा करीत होता. त्याच्या अशा प्रकाराने आनंदाश्रू चाललेले आहेत. तर रोमांचे पण उभे, अधिक रोमांच झाले का अधिक आनंदाश्रू का अधिक कंप, अशा प्रकारच्या अष्टही सात्विक भावांची जणू काही त्याच्यामध्ये स्पर्धा लागली होती. आणि इथं आता आपण एवढं वर्णन केलं, इथं मात्र माऊली म्हणतात तेथ ब्रह्मानंदाची जीवा राणी व फावली. म्हणजे ही स्थिती जी आहे ही स्थिती ज्याची झाली त्याला ब्रह्मानंदाचं राणीव फावली म्हणजे साम्राज्य प्राप्त झालं. आता याचा अर्थ काय आहे, जीवाला ब्रह्मानंदाचं राज्य त्याला फावलं म्हणजे प्राप्त झालं, प्रयत्नसुद्धा नाही. याचा अर्थ आपल्या जीवनामध्ये जेव्हा हे कंठी प्रेम दाटे नयनी निरलोटे हृदयी प्रगटे रामरूप हे अष्टसत्विक भावामध्ये आपल्या जसं लाख पगळली का त्याचा जो शिक्का मारला का कायम होतो की नाही, कायम होतो. तसं अष्टसात्विक भाव आपल्या अंतकरणात एकदा निर्माण झाले याचा अर्थ अंतकरणाची एक भूमिका तयार झाली की ज्याच्यामध्ये आता परमात्म्याची मूर्ती जी आहे, जेणेकरून मूर्ती ठसावे अंतरी श्रीहरीची, अशा प्रकारची ही अष्टसात्विक भावामुळं आपल्या म्हणजे याचा अर्थ हे अष्टसात्विक भावाचं सगळ्या शास्त्रांनी वर्णन केलेलं आहे. तर ते हे अष्टसात्विक भाव हे शेवटचं साध्य नाही. तर त्याच्यामध्ये काय होतं, या आपल्याला अष्टसात्विक भाव उत्पन्न झाले तर आपल्या अंतकरणामध्ये
भगवन मूर्ती आपलं इष्टदैवत कायमचं ठाण मांडून त्याचा काय शिक्कामोर्तब आपल्या अंतकरणावर कायमचा होईल. एकदा शिक्का मारला की तो शिक्का पुसत नाही, त्याप्रमाणे त्याच्या अंतकरणात भगवत भावना ही कायम भगवत भावनेने त्याचं अंतकरण कायम ओतप्रोत होऊन राहील, त्याला झोप येणार नाही. तर ऐसा सात्विका ही आठा भावा परस्परे वर्ततसे हेवा तेथ ब्रह्मानंदाची जीवा राणीव फावली. त्या ठिकाणी ब्रह्मानंदाचं राणीव म्हणजे साम्राज्य त्याला प्राप्त झालं. तेथ बैसला होता जिया सवा तियाचीकडे मस्तक खालविला देवा. मग जोडोनी कर संपुट बरवा बोलत असे. राहिली का? हां. तैसाची तया सुखानुभवा पाठी केला द्वैताचा सांभाळ दिठी. मग ओससोनी किरीटी वास पाहिली. स्वामी महाराज नेहमी म्हणायचे, जर कोणी मनुष्य, आणखीन एक गोष्ट आपण नेहमी चिंतन करत असतो, जेव्हा आपण श्रवण करतो तर ते श्रवण करत असताना स्वामी महाराज जर एखादा मनुष्य त्याच्यात डोलायला लागला तर स्वामी महाराज म्हणायचे, थांबा, जरा भानावर या, जास्त स्तब्ध होऊ नका. असं कारण काय आहे की अखंडानंद स्वामींनी सांगितलं की आपण जेव्हा श्रवण करतो तेव्हा त्या श्रवण केलेली जी आपण शब्द आहेत त्या शब्दाचा अर्थ आपल्याला उमगले पाहिजे की नाही. बरं, त्या अर्थाचा चाललेला काही जो विचार आहे त्याचा समन्वय पण आपल्याला कळायला पाहिजे की नाही. नंतर त्याच्या अर्थाकार पण वृत्ती झाली पाहिजे की नाही. जशी शब्दाकार होती तशी शब्दाच्या अर्थाकार वृत्ती झाली पाहिजे. बरं, अर्थाकार वृत्ती करून आपल्याला अर्थरूपता प्राप्त झाली पाहिजे, त्याच्याशी आपण समरस होऊन गेलो पाहिजे. हे करताना आपल्या वृत्तीला मागचं पुढचं अनुसंधान असलं पाहिजे. त्यामुळे ती वृत्ती आहे ना, ती एकदम, त्या कोणता तो घोडा म्हणतात, तेजा इशारती, तेज घोड्याप्रमाणे ती वृत्ती एकदम सावध पाहिजे. तेजा इशारती, हे शब्द बाहेर पडले की त्याचे अर्थाकार वृत्ती होत अर्थरूपतेत त्याला प्रविष्ट झाला पाहिजे, तर त्याला परमपुरुषार्थाकडं जाण्याची दिशा मिळू शकते. आणि अशा वेळेला एखादा विषय ऐकला आणि त्याच्यातच मन रमून गेलं तर त्याला मागचं पुढचं अनुसंधान ठेवता येत नाही. म्हणून असं आहे की मनुष्याला स्वप्नात देखील ब्रह्मज्ञान होऊ शकेल, कारण स्वप्नात वृत्ती आहे, परंतु झोपलेल्या मनुष्याला कधीही ब्रह्मज्ञान होऊ शकत नाही. श्रवण हे त्याचा अंतरंग साधन आहे. आणि त्यावेळेला त्याला काय आली, झोप आली, आळस आला, तंद्रा आला, त्याला निद्रा आली, तर त्याला ज्ञान होऊ शकत नाही. कारण याच्यामध्ये मूर्छेमध्ये, समाधीमध्ये आणि सुषुप्ती अवस्थेमध्ये मनुष्याची वृत्ती ही कारणात किंवा अधिष्ठानात लीन होते. अगदी मोठा योगी पुरुष जरी असला निर्विकल्प समाधी, तर तो श्रवणाच्या उपयोगाचा नाही, कारण याच्यामध्ये वृत्ती पाहिजे. आणि ती वृत्ती जर नसेल तर त्याला हे ज्ञान होऊ शकत नाही. म्हणून या ठिकाणी सांगतात, कशासाठी चिंतन चाललं आहे आपलं, की या ठिकाणी वृत्ती जी आहे ती वृत्ती श्रवणामध्ये सारखी त्या शब्दांचा वेध घेणारी अशी असली तरच त्याला काही लाभ होतो. म्हणून या ठिकाणी अर्जुनाला ही जी स्थिती झाली अष्टसात्विक भाव, त्या अर्जुनाने स्वतःहून त्या ठिकाणी अष्टसात्विक भावाचा त्याग करीत पुन्हा देवभानावर यायचे. कारण अर्जुन काय या ठिकाणी निर्विकल्प समाधी व्हावा याच्यासाठी प्रवृत्त झाला नव्हता. तो काय म्हणतो, काय पहिल्यांदाच काय, तद निश्चितम ब्रूहि तन्मे कार्पण्य दोषोपहत स्वभाव पृच्छामि त्वाम धर्म सम्मूढ चेता यच्छ्रेयश्चान निश्चितम ब्रूहि तन्मे शिष्यस्तेहम शाधी माम त्वाम प्रपन्नम. मी तुझ्या पुढं अत्यंत नम्र होऊन तुला शरण झालेलो आहे. अर्जुन भगवंताला म्हणतो, कशासाठी? यत् श्रेय, जे माझं कल्याणकारक असेल ते तुम्हाला सांग. आणि कल्याणकारक काय आहे? कल्याणकारक म्हणजे, कल्याण म्हणजे मोक्ष. कल्याणकारक म्हणजे मनुष्याला अपेक्षित असणारी सर्व मानवमात्रांची पहिली आतून मागणी आहे तर दुःखाची आत्यंतिक निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती. दुःख स्वप्नात देखील नसावं, अशा दुःखाची निवृत्ती व्हावी आणि जो आनंद, निरतिशय आनंद, तो मला शाश्वत आनंद, शाश्वती परमाशांती मला प्राप्त व्हावी, अशी जीवाची खरी मागणी आहे. आणि अर्जुनाची ही मागणी होती. तेव्हा मोक्ष कशाने होतं? मोक्ष हा येत मोक्ष असे आयता श्रवणाची माझी, मोक्ष श्रवणात घडेल. आणि म्हणून श्रवणात ही वृत्ती चालत नाही. श्रवणामध्ये एकदम सावधानता ठेवली आणि ऐकणारा जो आहे तर त्याचं चित्तवृत्ती त्याने लीन पण होऊ द्यायची नाही, बहिर्मुख पण होऊ द्यायची नाही.
आणि कारणात पण लीन होऊ द्यायची नाही, अधिष्ठानात पण लीन होऊ द्यायची नाही, आहे की नाही. ती वृत्ती सजग अशा प्रकारची नित्य जागृत अशी वृत्ती असेल तरच तो मनुष्य श्रवणाच्या द्वारा लाभ करू शकतो. म्हणून अर्जुनाने विश्वरूप पाहत असताना ह्या अर्जुनाला अष्टसात्विक भावांची परस्परांमध्ये स्पर्धा लागली. इतका अष्टसात्विक भावांचा त्या ठिकाणी उत्कर्ष झाला. परंतु माऊली सांगतात, तैसाची तया सुखानुभवा पाठी केला द्वैताचा सांभाळ दिठी मग उस सोनी किरीटी वास पाहिली. तैसाची त्याचप्रमाणे तया सुखानुभवा पाठी त्या अर्जुनाला इच्छा होती की नाही विश्वरूप पाहण्याची, आणि विश्वरूप त्याला दिसलं की नाही, पाहतोय की नाही आता, मग त्याचं त्याला सुख झालं की नाही, म्हणजे त्याला सुखाचा अनुभव झाला. परंतु तो सुखाचा अनुभव झाल्यानंतरही केला द्वैताचा सांभाळ दिठी. परंतु ते म्हणतात त्याने द्वैताचा सांभाळ केला. म्हणजे अर्जुनाला काय काय अर्जुन कशासाठी प्रवृत्त झाला होता? श्रवण करण्यासाठी प्रवृत्त झाला होता. काय गीता ह्या महाभारताच्या कुरुक्षेत्राच्या रणांगणामध्ये इकडून तिकडून बाण चाललेले, रथांचा गडगडाट चाललेला आहे, हत्तीचे चित्कार आहेत, आणि त्याच्यामध्ये अर्जुन ही गीता ऐकायला बसलेला आहे. आणि गीता कशासाठी ऐकत आहे? तर माझं परमकल्याण ना, मला जीवनमुक्त अवस्था किंवा ही मुक्ती मला प्राप्त व्हावी म्हणून अर्जुन प्रवृत्त झालेला आहे. म्हणून आपणही ही गोष्ट ठेवली पाहिजे की अर्जुनाने काय केला? द्वैताचा सांभाळ केला, म्हणजे स्वतःहून त्या द्वैताला सांभाळून ठेवलं, जतन केलं. कारण हे श्रवण करण्यासाठी अगोदर तर काय अज्ञाने आहे, द्वैत आहे, पण ते द्वैत कोणतं आहे? सत्य द्वैत आहे. ते काय करतं? जीवाला सारखं दुःख देत आहे. तेव्हा अद्वैताकडे जायचं आहे, पण अद्वैताकडे जायचं असलं तरी अद्वैत काय अद्वैत अद्वैत सांगावे बोले तरी द्वैत घेपे. आपल्या अद्वैत स्वरूपात निष्ठा करून देण्यासाठी ह्या कल्पित द्वैताचा स्वीकार करावा लागतो. म्हणून अर्जुनाने आपल्याला की गीतेचा संवाद ऐकायचा आहे, आपल्याला भक्ती सुखाचा भोग घ्यायचा आहे, किंवा आपल्याला या ठिकाणी भगवंताच्या मुखातील शब्दांचं सजगपणाने श्रवण करायचं आहे, त्याच्यासाठी द्वैतच लागेल. म्हणून अर्जुनाने द्वैताचा सांभाळ केला, द्वैताचं रक्षण केलं. याच्या ठिकाणी त्यांनी लिहिलं ना, आपण पे वाटून दुही भागी की भक्ती सुखा लागी, आपण पे दोही भागी वाटून या अंगी सेवकही बाणे. अशा प्रकारचं आपल्याला अजून भक्ती सुख भोगायचं आहे. आणि भगवंताला सुद्धा जर अर्जुनाला अष्टसात्विक भाव होऊन अर्जुन निर्वृत्तिक अवस्थेत यायला लागला की भगवान काय करतात? म्हणजे ज्ञानोबारायांचं जे काही परमात्मा आहे तो वारंवार काय करतो? अर्जुनाला पुन्हा द्वैतावर आणतो. आणि अर्जुनाला सुद्धा भक्तिसुख एकच जरी अद्वैतत्व असलं, पण भक्तिसुखाचा भोग घ्यायचा असेल तर त्या ठिकाणी कल्पित द्वैत आपुलिया मनागुर बरवी असमाई गोठी जीवी ना, कवनीशी चावळावी जरी ऐक्य झाले. जर अर्जुनाचं ऐक्य झालं तर आपल्या मनामध्ये जी गोष्ट मावत नाही, म्हणजे खरं काय मावत नाही, खरं न मावणारं निर्विशेष आणि निरतिशय व्यापक असणारं ब्रह्मतत्व, ते याच्या बुद्धीवर आपल्याला आरूढ जर आपण केलं तर या ठिकाणी ह्या गोष्टी करता येतील का? ह्या गोष्टी आपल्या संगोष्टी ह्या करता येणार नाहीत. हे देवाला पण वाटतं आणि भक्ताला पण वाटतं. म्हणून ते म्हणतात, केला द्वैताचा तैसाची तया सुखानुभवा पाठी केला द्वैताचा सांभाळ दिठी मग उस सोनी किरीटी वास पाहिली. हे जे चिंतन येतं ना, याचं ते चेन्नईचे ते आहेत ना महापुरुष, ते इतकं चिंतन करतात याचं की त्यांना जर आता परवा त्यांना म्हटलं की विचारसागराच्या प्रक्रिया वगैरे थोडं पाहिल्याशिवाय तुम्ही याला काहीतरी वेळ द्या आणि मग तुम्हाला ज्ञानेश्वरीचं चांगल्या ते शंका म्हणजे सारख्याच विचारत राहतात त्या याच्यामध्ये. आणि एक शंका झाली की ते ठीक आहे म्हणतात, पुन्हा दुसऱ्या वेळेला येतं. पूर्वापार विरोध जर आपल्याला दिसला तर दोष आपलं तो विरोध आहे का विरोधाभास असतो, ज्ञानेश्वरीमध्ये विरोधाभास असतो. परंतु त्यांना जर म्हटलं ना हे तुम्हाला कळायचं असेल समन्वय, तर तुम्ही वेदांताचं चिंतन करा. तर ते म्हटले अजिबात ही गोष्ट आम्हाला सांगू नका. आता 3-4 वर्ष झाला तो माहीत आहे, पण तो हे अजिबात मनावर घेतो. तो म्हणतो ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी ते सांगितलं ना, ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं की हे विचारसागर शिकलं पाहिजे, पंचदशी शिकलं पाहिजे, असं तर काही नाही ना. मग तुम्ही आम्हाला याच्यातलंच सांगा ना काय सांगता येत असेल तर. नाही तर तो इतका रात्रंदिवस चिंतन करतो. ह्या अशा ज्या ओव्या आहेत ना, जर खरा त्याच्यात अर्थ वाटतं ऐकलं ना त्याच्या मुखातून असं वाटतं का खऱ्या अर्थाने हेच खरं आहे.
तो जो म्हणतो तेच खरे, कारण तो रात्रंदिवस त्या चिंतनात निमग्न असतो ना. तो म्हणतो हे मग मला ज्ञानेश्वर महाराज सांगतील कधी, जेव्हा सांगायचे तेव्हा अर्थ स्पष्ट करतील. मला दुसऱ्या ग्रंथाचं त्याला म्हणजे कुबड्या लावायला सांगू नका. आणि ज्या दिवशी मला ज्ञानेश्वर महाराज बुद्धी देतील त्यावेळेला तुमचं काही पण शिकेल मी म्हणतो. पण आता मी ज्ञानेश्वरी यासाठी आलो, ज्ञानोबरायांची नगरी, मी ज्ञानेश्वरीचं चिंतनातून मला सांगा, नाहीतर मी माझं चिंतन करतोच आहे. तो काहीच मानत नाही दुसरं. पण ह्या जे भाव आहेत ना, हे जर तो सांगायला लागला तर आपल्याला वाटतं की आपल्याला आयुष्यात कधीच हे कळले नसते, कारण तो त्याच्याशी इतका समरस होऊन त्या शब्दांचा वेध घेतो. तसं इथं म्हणतात, तैसाची तया सुखानुभवापाठी केला द्वैताचा सांभाळ दिठी, आणि मग उससोनी किरीटी वास पाहिली. आणि पुन्हा काय झालं, त्यांनी द्वैताचा सांभाळ केला आणि उससोनी म्हणजे जोराचा उच्छ्वास टाकला आणि किरीटी वास पाहिली. आणि त्याने काय केलं, वास पाहिली म्हणजे मार्ग पाहिला. मार्ग पाहिला म्हणजे त्याने या ठिकाणी तात्पुरता पुन्हा देहाभिमान देहाभिमानाला जागृत केलं. म्हणजे तात्पुरतं त्यांनी देवभानावर तो आला. आणि आता आपल्याला विश्वरूप दर्शन आपण पाहत आहोत, पाहायचं आहे, असं त्याला त्यांनी काय केलं, हेतुपुरस्सर प्रयत्नपूर्वक भानावर आला, देहभानावर आला. जो त्याचं संपूर्ण अंतःकरणवृत्ती परमात्म्याच्या विश्वरूपामध्ये बुडी देत होती, त्याच्यातून त्याने तो बाहेर आला. म्हणजे आता पुन्हा देव आणि भक्त अशा प्रकारचं द्वैत जे आहे ते कल्पित द्वैत सांभाळून ठेवलं. भक्त्यर्थम कल्पितम द्वैतम अद्वैतादपि सुंदरम या न्यायाने. तेथ बैसला होता जी असावा, तियाची कडे मस्तक खालविला देवा, मग जोडूनी कर संपुट बरवा बोलता असे. तो जिया सवा बैसला होता म्हणजे तो ज्या बाजूकडे बसला होता तर तियाचीकडे मस्तक खालविला देवा, त्याने त्याच बाजूने आपलं मस्तक काय केलं, नम्र केलं. इथं देवा हा जो शब्द आहे तर देवा मस्तक खालविला असं आहे का, देवा म्हणजे संजय धृतराष्ट्राला म्हणतो हे देवा, मागं देवा धृतराष्ट्राला म्हटला ना, तर इथं तियाचीकडे मस्तक खालविला, पण मग देवा मग कर संपुट बरवा बोलत असे. मग देवा कर संपुट बरवा असं म्हणता येईल का. मग देवाच्या पुढं त्यांनी कर संपुट म्हणजे आपल्या हाताची वंजळ त्याला जोडली आणि मग बरवा बोलत असे. मग व्यवस्थित म्हणजे देहभानावर येऊन या ठिकाणी द्वैतावर येऊन देवभक्तपण हे द्वैत या ठिकाणी ठेवून तो व्यवस्थित बोलत असे. जो काही त्या ठिकाणी त्याची अंतःकरण वृत्ती ही त्याच्यात निमज्जन करत होती, एकाग्र अवस्थेमध्ये लीन होत होती, त्या अवस्थेतून तो पुन्हा स्वतःहून ह्या विक्षेप अवस्थेत आला आणि मग भगवंताला द्वैतात आला. म्हणून तो कर संपुट आपले दोन्ही हात जोडून व्यवस्थित काय बरवा बोलत असे, चांगल्या प्रकाराने तो भगवंताशी बोलू लागला. अर्जुन